नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मराठी स्टोरीज वर्ल्ड. आणि आज आपण ऐकणार आहोत मन वेडे तुझवर जडले भाग 109. पण त्याआधीचं मंडळी, अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा. तसंच बाजूचं बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक पुढच्या पार्टचं किंवा नवीन स्टोरीचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळत जाईल. तसंच जर तुम्हाला स्टोरी आवडत असेल तर छान छान कमेंट करायला आणि लाईक करायला देखील विसरू नका. चला तर मग सुरू करूया भाग 109. जान, केव्हापासून बघतोय? नुसती एकटक बघत आहेस मला. काय चाललंय तुझं? काय करू, तुमच्यावर खूप प्रेम येते मला आज. इतका केअरिंग, प्रेमळ आणि जीव ओवाळून टाकणारा नवरा असल्यावर त्या बायकोने दुसरं काय करावं? आदिती हसत त्याच्याकडे बघत होती. श्री, अरे अदितीचे डोहाळे जेवण करायचे आहे. तुला कधी वेळ आहे? सावित्रीबाईंनी विचारलं. आई, डोहाळे जेवणामध्ये बाईचं काय काम? बनी म्हणाला. का रे, सईच्या डोहाळे जेवणाला तू नव्हतास का? श्रीने एक भुवई वर उचलत त्याला विचारलं. होतो, पण तुला टाईम नसेल तर? बनी बोलतच होता की श्रीने त्याला अडवलं. आई, येत्या संडेला जमत असेल तर बघ, श्री बनीला एक अँग्री लुक देत म्हणाला. हो, पण त्या दिवशी आदित्य दादा येऊन वहिनीला माहेरी घेऊन जाईल, हो की नाही आई? बनी गालात हसत म्हणाला. व्हॉट? तो का घेऊन जाईल? श्रीने विचारलं. अरे श्री, पद्धत आहे ती. तिला डिलेव्हरीसाठी माहेरी नाही पाठवायचं का? सावित्रीबाईंनी विचारलं. अजिबात नाही, मी तिला कुठेही पाठवणार नाही. ते तू अगोदर आदितीबरोबर बोलून घे, नाहीतर चिडेल ती मग, सावित्रीबाई म्हणाल्या. नाही चिडणार, मी आजच बोलतो तिच्याशी. श्री रूममध्ये गेला तेव्हा आदिती स्मिताताईंबरोबर फोनवर बोलत होती. मम्मा, मी तुला नंतर कॉल करते. श्रीला रूममध्ये आलेलं पाहून आदितीने फोन ठेवून दिला. मम्माचा फोन होता का? श्रीने विचारलं. हो, मम्मा विचारत होती डोहाळे जेवण कधी करणार आहात? मला न्यायला कधी येऊ विचारत होती, आदिती म्हणाली. मग तू काय म्हणालीस? मी म्हटलं आईंना विचारून सांगते डोहाळे जेवणाची तारीख, आदिती म्हणाली. जान, तू जाणार आहेस? श्री चेहरा बारीक करत म्हणाला. हो, आता थोडं जाऊन माहेरी पण त्रास देते. नुसताच एकट्या नवऱ्याला किती त्रास देणार ना, आदिती म्हणाली. कितीही त्रास दिलास तरी मी कंटाळणार नाही तुला. पण तू जाऊ नकोस ना प्लीज. मला अजिबात करमणार नाही तुझ्याशिवाय, श्री तिचा चेहरा उंजळीत धरत म्हणाला. श्री, हा काय लहान मुलांसारखा हट्ट करत आहात? खरं तर माझं मनसुद्धा नाही लागणार तुमच्याशिवाय, पण जावं तर लागेल ना, आदिती म्हणाली. जान, तिकडे छोटा बेबी आहे, त्यांचं बघायचं, साक्षीकडे लक्ष द्यायचं, आणि तू सुद्धा तिकडे जाणार. त्यापेक्षा तू इथेच थांब, मी आहे ना तुझी काळजी घ्यायला इथे. पण श्री, आदिती बोलतच होती की श्रीने तिच्या ओठांवर बोट ठेवलं. जान, हे बाळ आपलं आहे, मग याची रिस्पॉन्सिबिलिटीसुद्धा आपणच घ्यायला हवी ना. अँड ट्रस्ट मी तुझी आणि बाळाची व्यवस्थित काळजी घेईल. बाकी घरात सगळे आहेतच मदतीला. आता तू निर्णय घे काय करायचं ते. मी तुला फोर्स करणार नाही. श्रीचा चेहरा बारीकच झाला होता. ती जाण्याआधीच याला टेन्शन आलं होतं. ठीक आहे, पण काही दिवस तरी मी माहेरी जाणार. मलाही थोडा चेंज हवा आहे आणि मला वाटेल तेव्हाच मी परत येईल. आणि जर मला वाटलं तिकडंच थांबावं तर? आदितीने गालात हसत विचारलं. मुद्दामच त्याची फिरकी घेत होती. तर तू थांब तिकडे, मी अजिबात तक्रार करणार नाही. पण हो, मला तुझी खूप आठवण येईल. मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय, श्री तिला जवळ घेत म्हणाला. त्याच्या डोळ्यामध्ये प्रेमाचा अपार सागर लोटलेला दिसत होता तिला. तिच्या मनाची सुद्धा द्विधा मनस्थिती झाली होती. तिला स्मिताताई आणि आदित्यकडे जायचं तर होतं, पण श्रीपासून सुद्धा तिला दूर राहता येणार नव्हतं. जान, मग मम्माला फोन करून सांग की डोहाळे जेवण येत्या संडेला आहे, श्री म्हणाला. खरंच? हो, आणि तुला काय काय हवं आहे त्याची एक लिस्ट बनवून दे माझ्याकडे. मी आज आणि उद्यामध्ये आणतो सगळं, श्री हसत म्हणाला. हो चालेल, थँक्यू. आदितीने त्याच्या गालावर ओठ टेकवले. बघता बघता संडे आला सुद्धा. आबोली रंगाच्या पैठणीमध्ये आदिती खूप सुंदर दिसत होती. रंगीबेरंगी फुलांचे अलंकार तिच्या रूपाची शोभा वाढवत होते. गोल मटोल आदिती फुलांनी सजवलेल्या झोपाळ्यावर बसली होती.
सावित्रीबाई, स्मिताताई, मधुमॉम, सई, किमी, साक्षी, राणी मावशी सगळ्या सुहासिनी आदितीची ओटी भरत होत्या. तिचे कोड कौतुक सुरू होते. श्री तिच्याकडे एकटक बघत होता. जणू डोळ्यांनीच तिची दृष्ट काढत होता तो. तिचं हसरं रूप डोळ्यात साठवून घेत होता. तिच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहणारा आनंद पाहून तो सुद्धा खूप खुश होता. कधी काळी त्याने पाहिलेलं स्वप्न आज पूर्ण होत होतं. ते पाहून त्याच्या डोळ्यांच्या कड्या हलक्याशा ओल्या झाल्या. श्री, आदित्यने त्याच्या खांद्यावर हात ठेवला तसा तो विचारांमधून बाहेर आला. काय रे, काय झालं? आदित्य म्हणाला. हा दिवस मी बघेन असं वाटलं नव्हतं रे आधी. आज जगात सर्वात सुखी कुणी असेल तर तो मी आहे. श्रीला भरून आलं होतं. शब्दसुद्धा जड झाले होते. खरं आहे तुझं. आम्ही तर आशाच सोडली होती. ते तर तुझं प्रेम आहे जे आदूला मरणाच्या दारातून परत घेऊन आलं आहे, आदित्य म्हणाला. श्री, अरे तू पण ये इकडे आता, सावित्रीबाईंनी आवाज दिला. ह्या 2 वाट्यांपैकी एक वाटी दोघांनी ठरवून उचलायची, स्मिताताई म्हणाल्या. का, काय आहे या वाटीमध्ये? श्रीने विचारलं. भाई, एकात पेढा आहे आणि एकात बर्फी. जर पेढावाली वाटी उचलली तर मुलगा आणि बर्फीवाली वाटी उचलली तर मुलगी. सिंपल, सई म्हणाली. इज इट? हे खरं होतं का? श्रीने विचारलं. हो तर, राणी मावशी म्हणाली. चला उचला बरं वाटी, मधुमॉम म्हणाल्या. जान, उचल तू. मी एकटी नाही, आपण दोघांनी उचलायची आहे, आदिती म्हणाली. बरं, तू सांग कुठली उचलूया? श्रीने विचारलं. ही. नको, ही. नाही, नको, ही. श्री, ही उचलूया, आदिती म्हणाली. शुअर? हो. दोघांनी वाटी उचलली आणि सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. वाव, कॉंग्रॅट्स, मुलगा. पेढा आहे वाटीखाली, साक्षी म्हणाली. श्रीने एकदा सई आणि कस्तुरीकडे बघितलं आणि त्यांना डोळ्यांनीच थँक्यू म्हणून खुणावलं. दोन्ही वाट्यांखाली खरं तर पेढाच होता. उगाच बर्फी निघाली तर आदितीला समजावता समजावता नाकी 9 आले असते त्याच्या, म्हणून त्यांनी ही शक्कल लढवली होती. असेच आनंदात भरभर दिवस जात होते. बनी, श्री कुठे आहे? सावित्रीबाईंनी विचारलं. त्यांच्या चेहऱ्यावर काळजी आणि चिंता दोन्ही दिसत होत्या. आई, भाई यावेळेस कुठे असतो? बनी म्हणाला. मी विचारते ते सांग, सावित्रीबाई चिडत म्हणाल्या. आई, खरंच मला माहिती नाही गं. ड्युटीवर असेल तो आता. पण तू एवढी टेन्स का दिसत आहेस? बनीने विचारलं. हे बघ, सावित्रीबाईंनी रिमोट हातात घेत टीव्ही चालू केला. आई, बनीने घाबरून सावित्रीबाईंकडे पाहिलं. मला खरंच याबद्दल काही माहीत नाही. बनीसुद्धा टेन्शनमध्ये आला होता. बनी, आदितीला 9वा महिना सुरू आहे. डिलेव्हरी कधीही होऊ शकते. जर तिला हे माहिती पडलं तर? सावित्रीबाई रडकुंडीला आल्या होत्या. आई, तू काळजी करू नकोस आणि टीव्ही अगोदर बंद कर, बनी म्हणाला. अरे, टीव्ही बंद राहील, पण मोबाईल? तिला माहिती पडलं तर किती टेन्शन घेईल ती, सावित्रीबाई म्हणाल्या. मी बघतो काय ते, तू काळजी करू नकोस. बनीसुद्धा टेन्शनमध्ये आला होता. एका मोठ्या मॉलमध्ये अतिरेकी हल्ला झाला होता. बऱ्याचशा लोकांना आतंकवाद्यांनी ओलीस ठेवले होतं. अतिरेकी आणि पोलिसांमध्ये गोळीबार सुरू होता. सावित्रीबाईंना शंका होती की श्री तिथेच असावा, कारण त्याचा फोन बंद येत होता. नीला, माझं एक काम करशील? काय काका? नीलाने विचारलं. तुझ्या मम्माकडून तिचा मोबाईल घेऊन ये. तुला खेळायला हवा आहे म्हणून सांग किंवा काहीतरी बघायचं आहे म्हणून सांग. ओके काका. नीला आदितीकडे गेली आणि मोबाईल घेऊन तिने तो बनीला नेऊन दिला. बनीने त्यात काहीतरी सेटिंग केली आणि पुन्हा मोबाईल नीलाकडे दिला. सावित्रीबाई, बनी, विजयराव, सई सगळेच टेन्शनमध्ये होते. जोपर्यंत श्रीचा कॉल येत नव्हता किंवा तो स्वतः येत नव्हता तोपर्यंत त्यांचा जीव भांड्यात पडणार नव्हता. बनी, ए बनी, सई. आदिती एक हात पोटावर ठेवून हळू बेडरूमच्या बाहेर निघाली. काय झालं वहिनी? बनी घाईनेच पुढे गेला. दी, काही हवं आहे का तुला? सईने विचारलं. बनी, अरे माझा फोन चालत नाही, म्हणजे नेटवर्क नाही त्याला. बघ ना, ना कुणाचा फोन येतोय ना कुणाला फोन जातोय. नेटसुद्धा चालत नाही. आदिती फोन बनीकडे देत म्हणाली. सई, तुझा फोन दे मला. मला श्रीला कॉल करायचा आहे. सकाळपासून एक फोन आला नाही त्यांचा, आदिती म्हणाली.